स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। भाजप नेते तथा भावी आमदार म्हणून ओळख निर्माण करणारे किरण ठाकरे यांनी नुकताच नेरळ शहरातील भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय। या उद्घाटन प्रसंगी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी हे उपस्थित झाले होते। दरम्यान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना किरण ठाकरे यांनी नेरळकरांच्या समस्या सोडवण्यासाठी हे एक समस्या निवारण कक्ष असून येथे येणाऱ्या सर्व घटकाला न्याय दिला जाणार असल्याचं सांगितलं। दरम्यान नागपंचमी असल्यानं यावेळी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या सर्पमित्रांचा सन्मान देखील यावेळी सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कर्जत खालापूरकरांच्या समस्या केवळ एका फोन कॉलवर सुटत असल्याचं चित्र भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या पुढाकारानं तयार झालंय। कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी किरण ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे किरण ठाकरे हे देखील ताकदीनं मतदारसंघात तयारी करताना दिसतायत। नुकताच किरण ठाकरे यांच्या हस्ते नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये नवीन भाजप कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या सोहळ्याला भाजपचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष राजेश भगत, महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रता कांदळगावकर, संदीप म्हस्कर, संभाजी गरुड, श्रद्धा कराळे, युवाचे प्रज्ञेश खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। या सोहळ्याच्या निमित्तानं किरण ठाकरे यांनी सर्पमित्रांचा देखील सन्मान केला। आजवर असा सन्मान आमचा झाला नव्हता अशी भावना यावेळी उपस्थित सर्पमित्र यांनी बोलून दाखवली। तर उपस्थित मान्यवर यांनी देखील बोलताना सांगितलं की आपला स्वतःचा जीव मुठीत घेऊन सर्पमित्र दुसऱ्याचा प्राण वाचवत असतात। ते नेहमीच सत्कारापासून दूर राहतात। आज नागपंचमी आहे। साप आणि सर्पमित्र हे एक समाजाचं सर्कल बनलेलं आहे, त्यामुळे सर्वच प्राणी जगले पाहिजेत असं सांगत मान्यवरांनी सर्पमित्रांना कौतुकाची थाप दिली। एकूणच भाजप पक्षानं नेरळ शहरात किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेलं कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी मदतगार ठरणार आहे। तर आजवर ठाकरे यांनी केलेले काम देखील कौतुकास्पद असल्याचं मतदारसंघात चर्चिलं जातंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।